भारतीय माणूस कुठलाही ना, गाणं सुरू झालं की जे काही बेंच असेल, डबा असेल त्याच्यावर ताल धरतो, हे आपल्या जीन्स मध्ये. तसं मला वाटतं आपल्याला कुठलाही पॅसेज दिसला ना कोणाच्याही घराचा, गच्ची, वरांडा, की पहिल्यांदा डोक्यात येतं की इथे एक टप्पा आउट खेळता येईल का. ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज मॅच होती आणि मी आणि शुभंकर आनंद आम्ही तिघही गेलो होतो आणि शांतपणे मॅच बघत होते सगळे ऑस्ट्रेलियाच पण. आणि मी अचानक एका पॉइंटला उभं राहून सचिन, तर बाबा बाबा आपली मॅच नाहीये. मी म्हटलं अरे पण त्यांना कळायला नको का इंडियन आला इथे, आणि इंडियन आलेला कधी कळेल जो सचिन सचिन ओरडेल तो. नाही, खरं सांगू का, क्रिकेट बघणं ही गोष्ट त्या मॅचच्या लेवलवर अवलंबूनच नसतो. तुम्हाला तो खेळ बघायला आवडतो. शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर बसलं तर एका वेळी तुम्हाला 3-4 मॅचेस पण बघायला मिळतात आणि अरे वाटतं की अरे हा टाइम केला याने, एवढूसा मुलगा दिसतोय पण त्यांनी काय फ्लिक केला की, तर तुम्हाला ती मजा येते. मी एकदम स्टँड मध्ये आणि ते उपुल चंदना बाउंड्री लाईनला तर सगळं अख्खा ऑडिओ ए उपुल मी मला सिटी वाटलं तो माणूस वेडावील. कॉन्स्टंटली तुमच्या कानाची जर 1.5-2 तास ए उपुल असं जर पुण्यातील लोक ओरडली तर काय होईल. जेव्हा तुमचं गाणं संपतं तेव्हा शेजारचं गाणं तुम्ही मन लावून ऐकायला पाहिजे. इट इज अगेन कसं आहे माहितीये, नॉन स्ट्रायकरवर असतो. मी आणि संदीप खरे कार्यक्रम करताना तो जेव्हा स्ट्राईक घेतो तेव्हा मी नॉन स्ट्रायकरवर थांबून छान रन पळायला पाहिजेत त्याच्यासाठी. हे पण क्रिकेट तुम्हाला शिकवतं. असं मला खूप सिमिलॅरिटीज वाटतात. आपल्या भारतीयांना आभार मानायला पाहिजेत क्रिकेटचे, की क्रिकेटनी काय केलं. तर क्रिकेटनी घराघरातल्या लोकांना सोबत केली. नमस्कार. स्पोर्ट्स कट्टाच्या आपल्या स्पोर्ट्सच्या किडाच्या नवीन भागात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या बरोबर अत्यंत अष्टपैलू मैफल घडून आणण्यासाठी एक विशेष पाहुणा आपल्या बरोबर आहे. प्रख्यात सगळं काही तुम्हाला माहितीये, सलील कुलकर्णी. स्वागत आहे तुमचं. सलील कुलकर्णींना तुम्ही, जसं मी आता आधी म्हणलं तसं किंवा नाही म्हणलं तसं, की त्यांना तुम्ही संगीतकार म्हणून ओळखता, त्यांना तुम्ही गायक म्हणून ओळखता, त्यांना तुम्ही लेखक म्हणून ओळखता, त्यांना तुम्ही कवी म्हणून ओळखता, त्यांना तुम्ही दिग्दर्शक म्हणून ओळखता. या सगळ्या अष्टपैलू व्यक्तिमत्वामध्ये एक महत्वाचा एक असा मी दडलेला आहे जो आतापर्यंत आम्हाला असं वाटतंय फार, ते स्वतःच त्याच्याबद्दल बोलायला लागलेत आजकाल, पण त्याच्यामुळे त्यांच्यातला जो क्रीडाप्रेमी आहे आणि तो जो क्रीडाप्रेमीला असलेला खरा खरा किडा आहे, त्या स्पोर्ट्सच्या किड्याबद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत. तर सलील, म्हणजे कसा काय हा स्पोर्ट्सचा किडा प्रत्येकात उपजत? खूप कमी लोक असतात की जे नको बाबा म्हणतात, पण ती सुरुवात कुठून झाली, कशी झाली? खरं जसं भारतीय माणूस कुठलाही ना, गाणं सुरू झालं की जे काही बेंच असेल, डबा असेल त्याच्यावर ताल धरतो, हे आपल्या जीन्स मध्ये. तसं मला वाटतं आपल्याला कुठलाही पॅसेज दिसला ना कोणाच्याही घराचा, गच्ची, वरांडा, की पहिल्यांदा डोक्यात येतं की इथे एक टप्पा आउट खेळता येईल का. ते खरे किडा असणारे क्रिकेट वेळे, ज्यांना कुठलाही पॅसेज किंवा असा एक एरिया दिसल्यावर इथे एक टप्पा आउट खेळू शकतो हे मनात येतं. सो तसं पुण्यात लहानपणापासून असल्यामुळे आणि आजोळ हिंदू कॉलनी असल्यामुळे पुण्यात काय किंवा सुट्टीत काय, क्रिकेट खेळणं हा तुमच्या जगण्याचा आणि रुटीनचा अविभाज्य भाग, की रोज संध्याकाळी क्रिकेट नाही खेळलं तर चालणारच नाही असं. मग ते ग्रुप बदलत गेले. मग ते आधी छोटा असताना गल्लीत तू याला हळू टाक रे पासून ते मग तुम्ही हळूहळू लेदर बॉल, मग इंटर स्कूल, इंटर कॉलेज असं. आणि मग तुम्हाला नॅचरली तुम्ही खेळत असताना तुम्हाला जे काही टेलिव्हिजनवर दिसत असतं, आजूबाजूला चालू असतं, आधी ते पेपरला असायचं की पेपरमध्ये वाचलंच का हे होतं. आता ते इंस्टाग्रामवर आलंय. पण ते वेळ मला असं वाटतं की तो आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे भारतीयांचा. जितकं म्युझिक आहे तितकं क्रिकेट आहे. ओके. मग अशी कधी वेळ आली, जसं तू म्हणलास की शाळेसाठी खेळलास, कॉलेजसाठी खेळलास, आणि प्रत्येकाला जसं म्हणजे जो खेळतो त्याला वाटत असतं की आपल्या पिढीला कपिल देव गावस्कर व्हावं, माझ्या पिढीला तेंडुलकर व्हावं पण वाटायचं. थोडासा डिस्क्लेमर. तर त्या याच्यात कधी असं झालं, कन्फ्युजन झालं की क्रिकेट करायचं का? मला खरं सांगू का, मला एक प्रसंग आठवतो. तेव्हाचा ओव्हरऑल कम्युनिकेशनचं टेक्स्चर सांगणारा एक प्रसंग सांगतो. आमच्या शाळेचा
शाळेतनं मी कुठल्या तरी नाट्यसंगीत स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि मी ते पूर्ण विसरलो. रविवारी सकाळी ती स्पर्धा असायची आणि मी क्रिकेट खेळायला गेलो. पण तो साधारण लेट 80s काळ आहे. आमच्या शाळेतल्या बाईंनी रविवार असून त्यांनी शाळेतल्या पिऊनला सांगून शाळा उघडली, ऑफिस उघडलं, रजिस्टर मधनं माझा पत्ता काढला, रिक्षानी माझ्या घरी आल्या. आईला विचारलं कुठे तर, क्रिकेट खेळायला गेला. आई आणि त्या बाई, फाटक बाई म्हणत होत्या, त्या दोघी त्या ग्राउंडवर आल्या आणि मला त्याच कपड्यात रिक्षात घालून नाट्यसंगीत स्पर्धेला नेलं आणि मला बक्षीस मिळालं. याच्यात खूप म्हणजे याच्यात मला आता त्याच्याकडे ऍज अ थर्ड पर्सन बघताना त्या प्रसंगाकडे खूप गोष्टी वाटतात. एक तर द एफर्ट्स त्या काळात कोणीतरी कशासाठी तरी घ्यायचं. दुसरी गोष्ट, आपल्या कपड्यांनी काहीच फरक पडत नाही, कारण मी क्रिकेटच्या कपड्यात जो नाट्यसंगीत गायलं होतं त्यामुळे मला हे माहितीये की गायलं चांगलं तर बक्षीस मिळतच. आणि सेकंडली, माणसं माणसांना भेटणं हे तेव्हा किती जास्त होतं. आता जर सेम प्रसंग झाला तर व्हॉट्सअप ग्रुपवर टीचर टाकतील की वेअर आर यू, आई म्हणेल की इज नॉट हिअर, मग त्या मुलाला फोन करतील, पण आई आणि त्या टीचर कधीच भेटणार नाही. बरोबर. सो हा एक फरक आहे त्या काळातला. तोच क्रिकेटच्या बाबतीत पण मला असं वाटायचं उलटा पडला थोडासा, की तेव्हा आपल्याला एखाद्या खेळाडूविषयी फक्त तो पेपरात आधी दिसायचा, मग टीव्हीवर दिसायला लागला आणि तो मॅच सोडून कधीच दिसला नाही. आता आपल्याला तो आज संध्याकाळी तो काय मुलीला घेऊन बीचवर आज गेलाय का, आज कुठला माणूस कुठल्या देवळात गेला, त्याने कुठे अभिषेक केला, ते सगळं दिसतं. सो त्या त्या काळानुसार बदललं. एक गोष्ट बदलत नाही, ते तुमची पॅशन. राईट. आणि ही पॅशन जरी क्रिकेट खेळणं मागे पडलं, म्युझिक पुढे गेलं, पण ती पॅशन खेळण्यावरून बघण्याची कायम राहिली. ऍब्सोल्युटली. मी मेडिकल कॉलेजमध्ये आठवतंय, मला आम्ही सगळे मेसमध्ये टीव्ही होता, तिथे जो आरडाओरडा आणि तिथे जी मजा यायची ना, ती अख्खी सिरीज, अख्ख्या त्या म्हणजे मेडिकल कॉलेज मधला काळ म्हणजे साधारण 91 to 96, 97 त्या काळात हॉस्टेलला बघितलेल्या सगळ्या मॅचेस. आणि मग तिथल्या तिथे एक दोन ग्रुप असतात, तिथे तिथे इगोज असतात तुमचे, की मी सांगितलं होतं आणि याला काय बोलायचं नाही, आणि मग तिथली भांडणं त्या सगळ्या सकट. आणि अजूनही आमचा तो ग्रुप आहे ज्याच्यावर आम्ही तशीच चर्चा करतो. सगळे वेगवेगळ्या देशात आहेत, लिटरली कोणी स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये, युके मध्ये, युएस मध्ये. पण आम्ही परवाच म्हणलं की कंट्रीज डिवाइड, क्रिकेट ब्रिंग्स अस टुगेदर, असं परवा त्या ग्रुपवर कोणीतरी लाईन टाकली, विच इज सो ट्रू. राईट. मग पण तो म्हणजे आता आपण आधी बोलता बोलता तू म्हणलास की तुला एवढी आवड आहे आणि ती तू जोपासलीस बाकी सगळ्या प्रोफेशनल कमिटमेंट्स, पर्सनल कमिटमेंट्स मधून, की शक्य तेव्हा मैदानावर जाऊन क्रिकेट बघणे. ही मजा कधीपासून सुरुवात झाली किंवा त्याला काही ट्रिगर होता का? नाही, खरं सांगू का, क्रिकेट बघणं ही गोष्ट त्या मॅचच्या लेवलवर अवलंबूनच नसतो. तुम्हाला तो खेळ बघायला आवडतो. शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर बसलं तर एका वेळी तुम्हाला 3-4 मॅचेस पण बघायला मिळतात आणि अरे वाटतं की अरे काय टाइम केला याने, एवढूसा मुलगा दिसतोय पण त्यांनी काय फ्लिक केला, तर तुम्हाला ती मजा येते. टेनिस चेंडू क्रिकेट स्पर्धा बघायला लागलं तर तिथे मजा येते. मला तर आठवतंय, मी पुण्यात ज्या शाळेत होतो, बाल शिक्षण मंदिर, त्याच्या बरोबर समोर पीवायसीचं ग्राउंड होतं आणि तेव्हा ती मोठी बिल्डिंग पीवायसीची नव्हती. तर तिथे ना महाराष्ट्र वर्सेस सौराष्ट्र, महाराष्ट्र वर्सेस, आणि मी ऍक्च्युली शाळेच्या माझ्या वर्गाच्या खिडकीतून श्याम सरांना बॉलिंग टाकताना बघितलंय, मी मिलिंद गुंजाळची बॅटिंग बघितली. मी आज सगळ्या क्रिकेटरना अरे तुरे म्हणतोय, पण तुम्ही सगळे खूप मोठे आहात. अरे तुरे कारण आपण क्रिकेटर्सना, आपण बच्चनला, आपण खूप जवळच असतं त्यामुळे अरे म्हणतोय, पण त्याच्यात काही अजिबात हे नाही. पण ह्या लोकांना मी तेव्हापासून बघितलं आणि मग ना ते लाईव्ह बघण्यामध्ये ना 2-3 फॅक्टर्स असतात. एक तर तो लाईव्ह बघतानाचा तो जो आवाज येतो, तो बॉल बॅटला लागण्याचा जो लाईव्ह आवाज येतो ना, दॅट इज अगेन अ म्युझिक. मला असं वाटतं ते म्युझिक आहे माझ्यासाठी. सेम जेव्हा बोल्ड होतानाचा स्टंपचा आवाज असतो किंवा ते म्युझिक इतकं सुंदर असतं. आणि सेकंडली स्पिरिट. मला असं वाटतं की दोन गोष्टी म्युझिक आणि क्रिकेटमध्ये फार सारख्या आहेत, फार जास्त सारख्या आहेत, ज्या मी माझ्या दोन्ही मुलांना सांगतो. कारण शुभंकर
गायक आहे, परफॉर्मर आहे आणि अनन्या क्रिकेटर आहे. मी त्या दोघांनाही सांगतो की यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ एव्हरी डे. रोज सिद्ध करायचं क्षेत्र आहे. असं नाही चालणार की काल तुम्ही 5 विकेट घेतल्यात तरी आज वाईडला वाईडच, आज वाईडला कन्सेशन नाही मिळणार. गाण्यात तसंच आहे की तुम्ही कोणाचंही पत्र खिशात ठेवलं, तुमची कितीही गाणी हिट असली तरी तुम्हाला पहिल्या नोट पासून परत गणपती बाप्पा मोरया म्हणून तुम्हाला तो सुराला सूर लावायलाच लागतो. तर मला असं वाटतं की ते क्रिकेट बघण्याचं वेळ जे आहे ना, ते असं येत 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 मग जेव्हा पुण्यात मॅचेस सुरू झाल्या, मग मला आठवतंय मी नेहरू स्टेडियमला इंडिया श्रीलंका जाऊन बघितली होती, अगदी गर्दीत. म्हणजे मला आठवतं अमय खुरासिया मॅन ऑफ द मॅच. हा अमय खुरासिया मॅन ऑफ हा आणि सेकंडली मला आठवतंय बरं का की ते टिपिकल पब्लिक मी एकदम स्टँड मध्ये आणि ते उपुल चंदना बाउंड्री लाईनला तर सगळं अख्खा ऑडिओ ए उपुल मी मला सिटी वाटलं तो माणूस वेडावील. कॉन्स्टंटली तुमच्या कानाची जर 1.5-2 तास ए उपुल असं जर पुण्यातली लोक ओरडली तर काय होईल. सो ते जे स्पिरिट होतं ते मी पहिल्यांदा लाईव्ह बघितलं होतं. शाळेतले मित्र, मग ते खूप रस्त्यावर गर्दी झाली की मला आठवते पोलिसांनी एक असा फिरवली होती फक्त काठी, चाल रे इकडे. आणि त्याच्यानंतर असं 6 दिवस माझ्या पायावर असं एक मोठा, त्याला व्हील म्हणतात तसं असं सुजलेलं होतं. ती काठी मी त्या मॅचच्यासाठी पहिली खाल्ली होती. आणि मग जेव्हा जेव्हा शक्य होईल म्हणजे मग मी, आणि मला टेस्ट मॅच बघायला पण तेवढीच आवडते. सो मी अगदी लेटेस्ट म्हणायचं तर इंडिया न्यूझीलंड अख्खी वानखेडेला बघितली होती. 10 विकेट घेतल्या होत्या एजाज पटेलने, किंवा केन विल्यमसन मला वाटतं बाहेर होता. आणि तो आम्हाला असं दरवेळी असं दिसायचं पाणी घेऊन जात. आणि मुलगी माझी अनन्या म्हणायची, बाबा विल्यमसन पाणी नेतोय. म्हणलं की अगेन समथिंग टू लर्न, की आपण बाहेर असणं किंवा आपण 12वं असणं, आपण बेंचवर असणं, याचा अर्थ तुम्ही इतरांना अप्रिशिएट करायचं. अगेन सिमिलॅरिटी इन म्युझिक आणि हे. जेव्हा तुमचं गाणं संपतं तेव्हा शेजारचं गाणं तुम्ही मन लावून ऐकायला पाहिजे. इट इज अगेन कसं आहे माहितीये, नॉन स्ट्रायकरवर असतो. मी आणि संदीप खरे कार्यक्रम करताना तो जेव्हा स्ट्राईक घेतो तेव्हा मी नॉन स्ट्रायकरवर थांबून छान रन पळायला पाहिजेत त्याच्यासाठी. हे पण क्रिकेट तुम्हाला शिकवतं. असं मला खूप सिमिलॅरिटीज वाटतात. सेकंडली ही 2 क्षेत्र अशी आहेत की जिकडे माणसं एकत्र येतात. रेस, कम्युनिटी, जात पात, धर्म सगळं सोडून एकत्र येतात. अशी ही 2 क्षेत्र आहेत की जिथे आडनाव महत्वाचंच राहत नाही. अशी ही 2 क्षेत्र आहेत. आणि मग नंतर मी जसं जमेल तसं बघत गेलो. माझ्या दृष्टीने सगळ्यात एक्साइटिंग मॅच मी बघितलेली म्हणजे 2011 मोहाली इंडिया पाकिस्तान. आणि जशी तुलाही आठवत असेल, आपल्या सगळ्या ऑडियन्सलाही आठवत असेल की जशी आपण क्वार्टर फायनल जिंकत आलो तशी चंदीगडची तिकीटं बरोबर की 12, 15, 25, 37 अशी वाढत होती 15-15 मिनिटाला त्याची किंमत. आणि मला एकदम मनात आलं की जायला पाहिजे. काय करायचं. सुदैवाने आपले संजय मांजरेकर सर माझे चांगला परिचय आहेत. त्यांनी माझे काही रेकॉर्डिंग अटेंड केली आहेत आणि आमचं खूप कम्युनिकेशन असतं गाण्याविषयी. नवीन गाणं आलं की ते ऐकतात आणि मला काही त्यांच्या बोलण्यातलं विशेष आवडलं की मी फोन करतो वगैरे. तर मी त्यांना फोन केला, म्हटलं की सर आय एम डेस्परेट टू अटेंड दिस मॅच. तर त्यांना पण माझ्या टोन मधलं बहुतेक डेस्परेशन ऐकू आलं. तर ही सेड की एक काम करतो, मी इथे पासेस मॅनेज करतो, कसं यायचं राहायचं बिचं तू बघ. बिकॉज त्याच्या पण डोक्याला एवढा त्रास असणार. मग मी सुनंदनला फोन केला, म्हटलं सुनंदन असं आहे, तू ये रे आपण बघू रे. अगेन टिपिकल सुनंदन लिहिले की क्रिकेटसाठी मित्रासाठी असं. मग मी आणि परत ते लक कसं असतं, पण मी आणि माझा शाळेतला मित्र ज्ञानेश आम्ही जायला, त्याला मी फोन केला की अरे ऑफकोर्स येतोय एक्साइटेड. आणि मला 5 मिनिटात त्याचा फोन आला की आमच्या ऑफिसची तो सॉफ्टवेअर कंपनीत तो युएसचा बॉस त्या दिवशीच येतोय, आय कांट का. मग मी दुसऱ्याला विचारलं आणि मग प्रसाद म्हणून, तो पण इज अ गुड बॅडमिंटन प्लेअर, अगेन स्पोर्ट्स फ्री एकदम. मग तोपर्यंत चंदीगड फ्लाईट्सवर फुल. मग पुणे दिल्ली चंदीगड ड्राईव्ह करून गेलो आणि तिथलं वातावरण ओ माय गॉड. म्हणजे मी अजूनही मला असं ते सगळं डोळ्यासमोर आहे. एकतर पंजाब म्हणजे एनर्जीच आहे ओव्हरऑल बरोबर. सो तिथे मॅचच्या आधीपासून आदल्या रात्रीपासून मला तो आदल्या रात्रीचा एक प्रसंग आठवतो. आम्ही जेवत होतो आणि गांगुली पण त्याच रेस्टॉरंटमध्ये जेवत होतो थोडं पलीकडे, आणि थोडा रिमझिम पाऊस असं दिसला खिडकीतून आणि मी एकदम ओरडलो, अरे पाऊस आहे असं. तर त्यांनी इतकं शांतपणे माझ्याकडे बघितलं
डोंट वरी, दिस रेन विल नॉट कॅन्सल द मॅच. आणि मला इतकं ते आवडलं ना, की त्याला ते डेस्परेशन किंवा त्याला ते कन्सर्न की बापरे हा माणूस ह्याला की तर ते मला एक खूप लक्षात आहे. आणि त्या दिवशी आम्ही एक छोटी मैफिल होती, त्याच्यामध्ये रमेश राजा, मांजरेकर, सुनंदन लेले आणि आम्ही काही मित्र, माझा भाऊ होता देवेंद्र म्हणून, आणि आम्ही पेटी घेऊन मस्त किशोर कुमारची गाणी आणि रमेश राजाकडनं किशोर कुमारची गाणी ऐकणं. तिथे मला परत एकदा लक्षात आलं की म्युझिक आणि क्रिकेट हे ना, म्हणजे आपण इंडिया पाकिस्तान वगैरे सगळं म्हणतो, पण छान बसून गाणी, गप्पा झाल्या. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीची मॅचचं ते वातावरण, तो कॅच वर गेल्यानंतरचा अख्खा ऑडियन्सनी वर बघणं आणि तो शेवटचा कॅच घेतल्यानंतरचा आरडाओरडा. आणि नंतर मला आठवतं मोहालीमध्ये चौकात गाड्या लागल्या होत्या आणि मर्सिडीज आणि ऑडीज, आणि त्याच्यावर सगळे सरदार वर गाडीवर उभं राहून नाचत होते. सो मला असं लक्षात आलं, यार काय सेलिब्रेशन आहे. आणि मी ना थोडा विषय खटकन बदलतो, पण माझं लता दीदींनी गायलेलं जे गाणं आहे, आता विसाव्याचे क्षण, आता विसाव्याचे क्षण माझे सोनियाचे मणी, सुखे गोवित ओवित त्याची ओढितो स्मरणी, असं गाणं आहे. म्हणजे काय की म्हातारपणी माणूस माळेत काय ओढतो, तर कुठल्या तरी बुवाची बाबाची माळ नाही, ती आठवणींची माळ आहे. ते आणि ते कसल्या आठवणी आहेत, तर एक एक क्षण आहे, ब्युटिफुल मोमेंट्स. माझ्या माळेमध्ये एक फार महत्वाचं मणी मोहालीचा आहे. माझ्या माळेमध्ये फार महत्वाचा मणी वानखेडेचा आहे. एक महत्वाचा मणी, मी ट्रेंट ब्रिजला ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज बघितली होती 2019 वर्ल्ड कपला. आणि मला अगदी आठवतं की आपल्यातलं जे एक लहान मूल असतं ना, ते अशा वेळेला जागा असतं. ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज मॅच होती आणि मी आणि शुभंकर आनंद आम्ही तिघही गेलो होतो आणि शांतपणे मॅच बघत होते सगळे ऑस्ट्रेलियन्स पण. आणि मी अचानक एका पॉइंटला उभं राहून सचिन, तर बाबा बाबा आपली मॅच नाहीये. मी म्हटलं अरे पण त्यांना कळायला नको का इंडियन आला इथे, आणि इंडियन आलेला कधी कळेल, जो सचिन सचिन ओरडेल तो. तर ते दोघं जण आता त्यांना आफ्टर 5 इयर्स, आता ते पण मोठे झाले, त्यांना त्याची इतकी मजा येते की हे जे स्पिरिट आहे. किंवा आंद्रे रसेलनी 6 मारल्यानंतर आमच्या अख्ख्या त्या भागातले कुणी मुलं नाही पळत गेली, मी पळत गेलो होतो बॉल घ्यायला. कारण अगेन तुम्ही तुमच्यातलं लहान मूल जिवंत जर तुम्ही ठेवलं, तर तुम्ही मॅचला एक्साइट होऊ शकता. अरे कोणीतरी जिंकायचंच वगैरे अशी वाक्य मला आवडत नाही. कोणीतरी नाही, इंडियाने जिंकायला पाहिजे. आणि ते हा खेळ आहे वगैरे नाही, इंडियाने जिंकायला पाहिजे. आणि ते टफ बीफ झाली इथपर्यंत ठीक आहे, मॅच चांगली व्हायला पाहिजे वगैरे असंही बोलणारे लोक असतात. माझं म्हणणं नाही, मॅच कशी झाली तरी इंडिया जिंकावी. तर तो प्रत्येकाच्या स्पिरिटचा भाग आहे. पण लाईव्ह बघायला अजूनही मी आता माझ्या मुलीच्या अनन्याच्या सगळ्या मॅचेस बघायला जातो. मला ती बॉलिंग टाकायला लागली की पण तेवढं धडधड चालू होतं. ती खरंच खूप इकॉनॉमिकल, सतत ती त्या फोर्थ स्टंपवर टाकणारी बॉलर आहे. त्याच्यामुळे तिला विकेट मिळतात आणि त्या विकेट नंतर तिच्यापेक्षा जास्त मी सेलिब्रेट करतो, कारण शी इज अ व्हेरी काम सोल. ती ग्राउंडवर फक्त एवढंच करते आणि मीच बाहेर खूप ओरडत असतो. पण अगेन आता विसर्जनाच्या क्षणाच्या वेळी जे मणी असतात, ह्याच्यात जशा माझ्या गाण्याच्या मैफिलीचे मणी असतील, जसे रेकॉर्डिंगचे मणी असतील, तसे क्रिकेटनी पण मला खूप मेमरीजचे मणी दिलेत. लवली. मला 2-3 त्याच्यात एक म्हणजे तू मांजरेकरांचा उल्लेख केलास. स्पोर्ट्स कट्टा जे आधी सीसीबीके होतं, त्याच्या पहिल्या अॅनिव्हर्सरीला मांजरेकरांशी गप्पा मारल्या होत्या आपण. आणि त्याच्यात संजय म्हणला होता की हो मी करेन ना टायटल सॉन्ग, मी गाईन, डिपेंड्स कोण करणार आहे संजयच्या स्टाईलमध्ये टिपिकल. तर ते आपण बघू आता, ते आपण आता होपफुली कधीतरी ते योग जुळून येईल. आणि दुसरा मुद्दा, तू पेरेंट्सचा रोल म्हणलास, पण त्याच्या आधी तू लता दीदींचं नाव घेतलंस. जर भारतीय क्रिकेटचा सर्वात मोठा अँबॅसेडर कोणी असेल तर त्या लता मंगेशकर. त्यांनी जे काय केलंय ते परत तेच थोडासा प्लग होतोय आता. रत्नाकर शेट्टींनी आपल्याला भारतीय क्रिकेटचा त्यांचा इतिहास सगळा सांगितलाय. त्याच्यात त्यांनी डिटेलमध्ये सांगितलेलं. लता मंगेशकरांचा फक्त एकच किस्सा नाही, जो सगळ्यांना माहिती येतो. पण तुझी आणि लता दीदींची कुठली क्रिकेट बघतानाची किंवा क्रिकेटबद्दल त्या गप्पांची कुठली आठवण? नाही, आम्ही 2013 मध्ये आम्ही गाणी केली होती आणि तेव्हा आम्ही खूप
फोनवर बोलायचो. तर मॅच झाली की आम्ही फोनवर खूप वेळ बोलायचो. त्यांना त्याच्यावर बोलायला, तुम्ही बघितल्यात का, तुम्ही हायलाइट्स बघितल्यात का, आणि काय मजा आली. 2 क्षण तर मला टेन्शनच आलं होतं. आणि ती जी जनरेशन आहे, म्हणजे बरोबर मी सचिन सेम बर्थ इयर वाली लोक. सो त्यांना सगळ्यांना ना, सगळेजण त्या माणसाबरोबर वाढले. त्या माणसाबरोबर ते दुःख पण झालं. बरोबर. म्हणजे जेव्हा रमेश तेंडुलकर सर गेले आणि ही हॅड टू कम बॅक, तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं की यार बापरे. कारण ते ते आपल्या जनरेशनचा माणूस आहे. आता तो जेव्हा बाप म्हणून येतो, तेव्हा आपल्यातला बाप पण, कारण सेम जनरेशन, आपण एकत्र वाढलेलो असतो. आपण जेव्हा स्वप्न बघत असतो 16व्या वर्षी, तेव्हा त्या माणसाने स्वप्न पूर्ण केली होती. सो अगेन लोकांना कदाचित पुढच्या पिढीला, अजून पुढच्या पिढीला तर कळणार नाही की ही लोक सचिन म्हणल्यावर इतके इमोशनल का होतात. तर त्यांनी काय केलं माहितीये, त्यांनी प्रत्येकाला त्याच्या त्याच्या फील्डमध्ये मोठं व्हायची स्वप्न दिली की तू पण कष्ट कर, तू पण पुढे जाशील. एका साहित्यिकाच्या घरात जन्माला आलेला जो मुलगा जगातला सर्वात मोठा बॅट्समन होऊ शकतो, तर तू पण होऊ शकतो. हे स्वप्न त्यांनी प्रत्येक, नॉट ओन्ली मराठी, भारतीय, जगातल्या प्रत्येक मुलाला दिलं, एका मिडल क्लास फॅमिलीतल्या. सो दीदींनी आणि मी, हा म्हणजे सचिन या विषयावर पण गप्पा मारलेला मला आठवतात. कारण त्यांचं खूपच प्रेम. आणि त्यांच्या म्हणजे तुम्ही गप्पा मारताना पण ना, त्यांना खूप, म्हणजे एक कदाचित माहिती नसेल, खूप जोक्स, काहीतरी नवीन जोक सांगा ना, वाल्या पण त्या होत्या. त्यांना खूप नवीन जोक, की काहीतरी जोक सांगा, मग मी तुम्हाला एक जोक सांगते. सो आपल्याला या पर्सनॅलिटीजला माणूस म्हणून भेटायला मिळतं, हे खूप भाग्य आहे. राईट. आणि आपण तुझा रोल ऍज पेरेंट ऑफ अ क्रिकेटर या विषयावर येऊच. पण एक म्हणजे गेल्या 25 वर्षातली भारतातल्या सर्वात सक्सेसफुल पार्टनरशिप्स मध्ये जर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड नाव घ्यायचं, तसंच ते सलील कुलकर्णी आणि संदीप खरे आहे. त्या पार्टनरशिप मध्ये स्पोर्ट्स हा मुद्दा कधी येतो का, किंवा कितपत येतो का? संदीप नाहीये क्रिकेटवर. मला हसू याच्यासाठी आलं की तो मला खूप जास्त छळतो याच्यावर, कारण त्यांनी एकेकाळी तो बघत होता, तो चांगला खेळतो, पण आम्ही खेळलो एकत्र. मला वाटतं स्कूल कॉलेज नंतर त्यांनी बघणं सोडून दिलं. आणि आता ना त्याला माहिती हा किती वेळ आहे, तर तो मुद्दाम मला त्रास द्यायला. मी, कारण आमच्या प्रवासात पण सतत मॅच बघत असतो ना, आणि एअरपोर्ट्स लावून, आणि चांगली खेळतात पोरं का रे, गप्प बसा, उगीच पोरं आणि टेन्शन असणार आता वगैरे, अशी उगीच वाक्य बोलून तो मला. तर म्हणून परवा पण मी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ टाकला, त्याच्या खाली त्यांनी लिहिलं की मला असं क्रिकेट वेळा माहिती आहे. सो आम्ही ते पण खूप एन्जॉय करतो. म्हणजे तो माझी पॅशन खूप एन्जॉय करतो की हा किती वेळ, आपण जसं म्हणतो ना, अरे हा किती वेळ आहे क्रिकेटसाठी. सो पण त्याच्यात तर मजा असते. मला असं वाटतं की दुसऱ्याची पॅशन पण तुम्हाला एन्जॉय करता यायला पाहिजे, रादर दॅन तुम्ही न वैतागता, जी माझी आई पण करते. म्हणजे आई म्हणते की कोणी जर फोन आला ना, आता तर लँडलाईन फार येतच नाही, पण लँडलाईनवर फोन आला, आत्ता ना तो थोडा, मी त्याला करायला सांगू थोड्या वेळाने, कारण आईला दिसत असतं की काहीतरी, हा म्हणजे असा 12 बॉल 19ला वगैरे आता आपण ह्याला लँडलाईनचा फोन देणार. तर आईला पण ते, तर दुसऱ्याची पॅशन समजून घेणं ही फार. संदीपला माझी पॅशन माहितीये की हा किती क्रिकेट वेड आहे, त्याची चेष्टा पण करतो की आता तू मोठ्या आवाजात मॅच बघणार असशील ना रूम मध्ये वगैरे, असं करतो. पण मी म्हणतो की मॅच तर, म्हणजे इंडियाची मॅच तर बघावीच लागणार, याच्यात काही शंका नाही. किंवा आमच्या आयुष्यावर बोलू काहीच्या ग्रुपवर पण ही डेट फ्री आहे का, तर मी बघतो असं जेव्हा म्हणतो, तेव्हा त्यांच्या लगेच चर्चा चालू होते, हा म्हणजे इंडियाची मॅच चेक करतोय तो वगैरे. पण ते ऑब्व्हियस आहे. माझं असं म्हणणं आहे की यू कलेक्ट ब्युटिफुल मोमेंट्स. मला तर ते खूप असं वाटतं की जेव्हा एखादा, म्हणजे आता परवाच अगोबाई डगोबाईचा कार्यक्रम झाला, तर इतकी छोटी छोटी मुलं होती ना, जी अशी डोळ्यात त्यांच्या असं खऱ्या खऱ्याच ट्विंकल्स होते, आणि ते असे असे बघत होते जेव्हा त्यांच्या आवडीची गाणी चालली होती तेव्हा. सो ती मोमेंट होती माझ्यासाठी की जी मी वेचून ठेवली. सो मला असं वाटतं की गाण्याचे कार्यक्रम मला आवडतातच, पण मला क्रिकेटच्या मॅचेसमध्ये येणाऱ्या मोमेंट्स पण तितक्याच आवडतात. आणि खरे क्रिकेट फॅन असतात ते त्या मोमेंट्सवर वर्षानुवर्ष जगतात. म्हणजे संदीपला स्लेज आहे. हा, खरे क्रिकेट फॅन जे असतात, संदीप सोडत नाही इथे. पण असं तू अजून एक मुद्दा तू जे म्हणलास की हे जे क्रिकेटच्या मुवमेंट्स आहेत,
आणि तुमचं लाईव्ह शोज मध्ये जे होतं, मी कौशलला पण विचारलं, कौशल बरोबर पण आम्ही स्पोर्ट्सचा खेळा केला, तेव्हा कौशल तेच म्हणला की अरे आमच्याकडे म्युझिक मध्ये तर प्रश्न येत नाही की महत्वाच्या मॅचच्या विषयी कोणी रेकॉर्डिंग शेड्यूलच करत नाही किंवा लाईव्ह शो शेड्यूलच करत नक्कीच. नाही. पण तुझा जो आता नवीन रोल आहे मराठीतला विशाल भारद्वाज, हे अत्यंत जेन्युइन स्टेटमेंट करतोय. ओके, मराठीतला विशाल भारद्वाज झाल्यानंतर एक्सटेंडेड रोलमध्ये तिथे सेटवर काम थांबलं किंवा असं तुझ्या दोन्ही फिल्मच्या बाबतीत झालं? फिल्मच्या दिवशी मॅच एका मला असं वाटतं एकदा काय झाल्याच्या वेळेस होती, पण सुदैवाने सुमित राघवन आणि मी दोघंही क्रिकेट वेडे असल्यामुळे आम्ही म्हटलं की एक काम करूया ना, हे पुढचा 1 तास आहे ना ह्या ज्या महत्वाच्या वर आहेत तेव्हा पुढच्या सीनचं लाइटिंग करू दे, तोपर्यंत आपण एवढं बघू आणि मग आपण हा सीन करू. सो अगेन मी आणि सुमित राघवन ही आम्ही म्हणजे काही काही मित्र ना, तुम्ही एकेका गोष्टीवर ज्याला आत्ताची भाषेत वाईब करणं म्हणतात, बरोबर. आपल्या पिढीच्या भाषेत असं म्हणायचं की आमचं या बाबतीत फार पटतं किंवा जमतं. बरोबर. आता ती आपली मुलं वाईब करणं म्हणतात, तर तसं आम्ही दोघांचं वाईब करायचे काही पॉइंट्स आहेत. आम्ही दोघं उत्पल दत्त या विषयावर खूप म्हणजे तो कधीही फोन केला ना तर मला ओके असे हो हा किती पवित्र वातावरण असंच तो सुरुवात करतो प्रत्येक फोनवर. तर ते आणि क्रिकेट याच्यावर आम्ही तासनतास बोलू शकतो. असे काही आहेत लोक म्युझिक मधले पण की जे ऋषिकेश आनडे आणि मी सतत आम्ही क्रिकेटवर भेटलो की क्रिकेट या विषयावर आम्ही बोलतोच. आणि नॉट ओनली म्हणजे मेन, अशा काही मुली पण आहेत की ज्या खूप रेग्युलर क्रिकेट बघतात. तर एक मला ना मुद्दा खूप महत्वाचा वाटतो, ज्याचं श्रेय आपण क्रिकेटला देत नाही असं वाटतं. आपल्या भारतामध्ये, परदेशातही आहेत, मी जे बघितलं ते सिनियर सिटीजनचा एकटेपणा हा फार मोठा प्रॉब्लेम. येस, फार मोठा प्रॉब्लेम. मुंबईत आपण आज हिंदू कॉलनी, पारसी कॉलनी बघितली, पार्ला बघितलं, कित्येक फ्लॅट्स असेल की जिथे एक एकटे जे जोडीदारांपैकी एक पुढे गेला एक मागे राहिला, असे किती जोडीदार पुण्यात आहेत, नाशिकमध्ये, कोल्हापूरमध्ये, नागपूरमध्ये. ते ना टेस्ट मॅचच्या आधी 1 तास पासून ते सुरू करतात टीव्ही, सगळं डिस्कशन ऐकतात, नंतरचं डिस्कशन ऐकतात, रात्री परत हायलाइट्स बघतात. आपल्याला लक्षात येत नाही की यांचं आयुष्य सुखी करण्यामध्ये किंवा त्यांना सोबत देण्यामध्ये क्रिकेटचा केवढा मोठा वाटा आहे. फक्त सिनियर सिटीजन नाही, जे जे एकटे आहेत, ज्यांना असं वाटतं की यार माझ्या आयुष्यात पोकळी आहे, ती कमी अधिक प्रमाणात क्रिकेट भरून काढतं असं मला वाटतं. तर त्याच्यासाठी क्रिकेट आणि या मॅचेसला आपण सलाम करायला पाहिजे की तुम्ही तुमच्या बरोबर एक 25 माणसं आहेत, म्हणजे 22 आणि ती 2 अंपायर आणि 3rd अंपायर, असं मिळून 25 माणसं तुमच्या बरोबर तुमच्या घरात आज आहेत, असं एखाद्या आजोबांना वाटणं. आणि मग त्याच्यानंतर ते, आता माझा मामा हिंदू कॉलनीमध्ये राहतो एकटाच, मॅच झाल्या क्षणाला, शेवटचा क्षण मारल्या क्षणाला मला फोन करतो, मग मस्त झाले की नाही, अरे हा मजा आली ना. ते शेअरिंग आहे, त्याच्यात तो संवाद झाला. राईट. सो ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे जी आपल्या भारतीयांना आभार मानायला पाहिजे क्रिकेटचं, की क्रिकेटनी काय केलं. तर क्रिकेटनी घराघरातल्या लोकांना सोबत केली असं मला वाटतं. मला मला म्हणजे मी स्वतः हे खूप रिलेट करू शकतो, कारण मी जेव्हा आता गेली 8 वर्ष मी द हिंदूमध्ये काम करतो, स्पोर्ट्ससाठी लिहितो, तर बरेचसे ज्यांना मी काका मामा म्हणू शकतो या एज ग्रुप मधले बरेच रीडर्स स्वतःहून नंबर काढून कॉल करतील किंवा ईमेल करतील आणि सांगतील की हो, म्हणजे आयदर क्रिटिकलही फीडबॅक असतो बऱ्याच वेळा, पण ते सांगतात की मी अर्ली 80s पासून स्पोर्ट्स स्टार वाचतोय आणि याच्यामुळे मला त्या पीसची आठवण झाली, किंवा आमच्या वेळेस तसं नव्हतं, व्हॉट एव्हर, पण मला हा मुद्दा पटूच शकतोय. आणि जसं स्पोर्ट्स कट्टाच्या आपण ज्या काही प्लेलिस्ट करतो, म्हणजे IPL उवाच्या आपण करतो मेनली मिलेनियल्स साठी, माय मेमोरेबल रणजी ट्रॉफी सीझन ही जी मालिका आहे त्याच्या बाबतीत जो फीडबॅक आहे, छान आहे मालिका, कारण रणजीच्या आठवणी किती सुंदर असतील आणि म्हणजे खरंच त्याच्याविषयी कोणी बोलतच नाही. येस, त्याच्यामुळेच म्हणजे व्ह्यूज कदाचित जास्त नाही मिळत, पण प्रेम अफाट मिळतं आणि त्याच्यावर पोट नाही वाढत, चालतही नाही, पण मजा येते. मजा येते, बस त्याच्यासाठीच तर आपण सगळे क्रिकेट विषयी बोलतो. एक्झॅक्टली, मजा येते. राईट. पण मला एक सांग की एक स्पोर्ट्स पर्सनचा पेरेंट, आता माझ्यातला सिनिकल पत्रकार जागा होतो, ओके, मी बघतो
तरक्की के भुके प्लेयर्स नसतात, स्पोर्ट्स पर्सन्स नसतात, ऍथलीट्स नसतात, त्यांना मजाच करायची असते. पण पेरेंट्स जे काय दोषा लावतात, यू सेड इट. नाही मी ना असे पेरेंट्स बघितलेत 10 वर्षाच्या मुलीला लवकर आउट झाली म्हणून शिव्या देणारे, किंवा माझ्या समोर कोणी कधी मारलं नाही पण त्यांच्या चेहऱ्यावरनं तर असं दिसत असतं की तू भेट मला, मी बघतो तुला. बरोबर. आणि ना त्या म्हणजे ज्या अनन्या बरोबरच्या मुलींना मी 9-10 वर्षाच्या असल्यापासून बघतोय, ज्या आता 15-16 आणि चांगल्या लेवलला, त्यांना चांगल्या लेवलचं क्रिकेट मिळालं पण त्यांची स्माईल गेली. आणि मी बघितलंय ती स्माईल जाताना अशी गेली की ही इतकी क्यूट हसणारी छोटी मुलगी, अशी खेळकर, एकमेकींचं चेष्टा मस्करी करणारी, ही आता मॅचला येते, वॉर्मअप करते, मॅच खेळते, मॅच झाल्यानंतर किट आवडते. मी अनन्याच्या बाबतीत मी ही काळजी घेतो की स्पोर्ट्स पर्सनला बोलायचं असतं पण त्यांचा ऐकायचा वेळ आपण शोधला पाहिजे. हे थोडं पेरेंट म्हणून सगळ्या पेरेंट्ससाठी आहे की इन जनरल पण कम्युनिकेशनसाठी मुलांशी तुम्ही संवाद साधा, पण तुम्हाला पाहिजे तेव्हा नाही. त्यांचा ऐकायचा मोड तुम्हाला शोधायला लागतो. आणि तो शोधायचा कसा, तो ना जसं आपण एखाद्या रिसिव्हरला, आता इथे आपण माईक लावून तर रिसिव्हरचा लाईट लागतो की ओके ह्या दोन्हीचं ग्रीन लाईट लागला, तसा तो लाईट लागलेला तुम्हाला बाप म्हणून किंवा आई म्हणून दिसायला पाहिजे की आत्ता लाईट लागलाय. तर तिला जनरली ती खूप कमी बोलणारी आहे की तिला मॅच नंतर आल्यावर सांग ना काय काय झालं, तर काय झालं, मजा आली, समज. पण मला माहितीये की तिची सकाळी जेव्हा ती नेट्सला जाते तेव्हा गाडीतनं मी तिला सोडायला जर गेलो तर दॅट इज अ टाइम जेव्हा तिला खूप बोलायचं असतं. सो त्याच वेळेला तिला 1-2-3 आपल्याला ज्या कन्सर्न्स वाटतात तिच्या खेळण्याविषयी, तिच्या वावरण्याविषयी ग्राउंडवरच्या, त्या आपण रिसिव्हर मोडवरती आहे का एवढं मी बघतो. एरवी मी काहीच नाही बोलत. आणि सगळ्यात मला एक महत्वाचं वाटतं की मी तिला दर वर्षी एकदा हे विचारतो की तुला मजा येते ना खेळायला, तू चांगली खेळतेस म्हणून तुला खेळायलाच पाहिजे असं नाही. सेम विथ शुभंकर, मी त्याला म्हणतो की जस्ट बिकॉज तू खूप चांगला गातोस तू गायकच व्हायला पाहिजे असं कंपल्शन नाहीये. तू तुझ्या गर्लफ्रेंडसाठी विकेंडला गाशील पुढे जाऊन, बरं, त्याच्यासाठी तुला प्रोफेशनल गायकच व्हायची गरज नाही. तुला आतून मजा येईल ते तू कर. तेच मी तिला दरवर्षी एकदा सांगतो की तुला मजा येते ना, हो मजा येते. तुला ते बॉलिंग रनअपची मजा आली पाहिजे, तुला फिल्डिंग प्रॅक्टिसला मजा यायला पाहिजे, तुला ते सगळं पॅड आणि थाय पॅड घालून हेल्मेट घालून जायला मजा आली, हा मुद्दा असतो. सो मी पेरेंट म्हणून ते खूप जपतो. आणि दुसरं मी जपतो की तुम्हाला खूप सबकॉन्शियसली मोटिवेट करायला लागतं. बरोबर. मोटिवेशन म्हणजे समोर बसून भाषण देणं नसतं. खूप सबकॉन्शियस लेवलला एखादं रील पाठवलं, एखादं वाक्य सांगितलं की हे बघ, म्हणजे मध्यंतरी मी सांगितलं की रविचंद्रन अश्विन WTC फायनलला बाहेर बसलाय. बरोबर. काय प्लेअर आहे, म्हणजे खरंच मोठा प्लेअर, आणि तो बाहेर बसला. कुठेतरी ते हे सांगायचं असतं की उद्या तुला बाहेर बसायला लागलं तर डोंट गेट डिसहार्टेड. बरोबर. हे असं ना खूप सटल लेवलला तुम्हाला स्पोर्ट्स पर्सनचे वडील म्हणून किंवा इव्हन गायकाचे वडील म्हणून पण तुम्हाला त्या त्या परफॉर्मन्सच्या वेळेला त्या माणसाला स्पेस द्यायला लागते. की कशाला तू स्वीप मारायला गेलीस, तुला माहिती होतं ना दरवेळेला असं होतं. याच्यापेक्षा की एक हसत म्हणली स्वीपचा मोह होतोच नाही तुला स्पिनरच्या वेळेला, हो ना. मग तिची रिॲक्शन पण अशी येते की दरवेळेला तो स्पिनर त्यांनी फ्लाईट दिल्यावर आणि थोडा लेगस्टम्पला कशाला स्वीप मारायचा आहे, ती एज लागेल. हे पण तुम्ही ते गप्पा मारताना कसं सांगायचं, तर तुम्ही ओरडलात ना तर इट क्रिएट्स अ निगेटिव्ह मोमेंट. बरोबर. आणि जसं क्षण आपण म्हणलं की सुंदर क्षण बनवतात, तसे निगेटिव्ह क्षण टाळायला पाहिजे. त्याच बाबतीत म्हणजे पेरेंट्सचा सपोर्ट आणि इंटरफिअरन्स ही जी थिन लाईन पेरेंट्स, आणि बऱ्याच वेळा ते सबकॉन्शियसली होतं, पण त्याच्यामुळे विनाकारण एक खेळाडू आणि त्याचा किंवा तिचा प्रशिक्षक याच्यात खूप मतभेद तयार होतात. हे मी अनुभवलंय. मी क्रिकेट नाही पण मी टेबल टेनिस खेळलो, मी कोचिंग केलं, तर माझ्या लहानपणापासून मी बघतोय दोन्ही बाजूला. तर सपोर्ट आणि इंटरफिअरन्स, आणि विशेषतः एकदा एरिनात किंवा मैदानात आत गेल्यानंतर पालकांनी बाहेरचं सांभाळावं,
ही समज पेरेंट्सना येणं, आता तू याच्यातनं सगळं जातोय आणि मी अजून करतोय की या सगळ्या गोष्टी तुला जमतायत. नाही, मी तर काय करतो सांगतो. माझं आत्ता सुद्धा म्हणजे अंडर 19च्या जेव्हा सुपर लीग चालू होत्या सिलेक्शनच्या, तर मी जळगावला गेलो होतो. तर तिथले ते जळगाव क्रिकेट असोसिएशनचे सगळे प्रेमाने भेटायला आले आणि मला म्हटले की आपण पहिला ओपनिंगचा टॉस तुमच्या हस्ते करूया. तर मी म्हटलं की प्लीज नको. मी इथे अनन्याचा बाबा म्हणून आलोय ना, मला फक्त अनन्याचा बाबा म्हणून राहू. मॅन ऑफ द मॅच माझ्या हस्ते नको. मी सगळे पेरेंट्स बसले तिथे बसीन. मी ब्रेकमध्ये सगळे जाऊन बाहेर जेवून येतात तसं मी जेवून येईन आणि मी तिच्याबरोबर परत जाईन. माझ्या मुलीला असा फील येता कामा नये की आपले वडील न राहून एक कोणीतरी सलील कुलकर्णी म्हणून इथे वावरतात. बरं, इंटरफिअरन्स तर खूप पुढची गोष्ट, पण माझं इथपासूनच म्हणणं आहे की तुम्हाला फिल्डिंग लावायला लागतात पेरेंट्स अनेकदा. प्रश्नच नाही. रनिंग बिटवीन मी तर मला आठवत आहे अनन्या ऍथलेटिक्स मध्ये पण खूप चांगली होती. तर रनिंग कॉम्पिटिशन इंटर स्कूलला तिच्या बरोबर एक मुलगी पळत असताना तिची आई जोरात धाव इतकी जोरात ओरडत होती की मला असं वाटलं की ती जिंकेल पण या बाई पडतील इथे. बरोबर, चक्कर येऊन इतक्या जोरात त्या ओरडत होत्या. सो कधी कधी असं होतं ना की तुम्हाला ती मगाशी तू इतकं छान म्हणलंस की एन्जॉयमेंटचा भाग बाजूला जातो आणि त्यांना एक वर्क म्हणून किंवा टास्क येत होतं आणि जेव्हा एन्जॉयमेंटचा टास्क होतो तेव्हा त्याच्यातली मजा गेलेली असते. बरोबर, असं मला वाटतं. सो मी नंतर कोचशी बोलीन मॅच झाल्यानंतर की किंवा हे कोचला कळवणं हे प्रत्येक पेरेंटचा भाग आहे. आजच्या मॅच मध्ये काय झालं, कारण कधी कधी असं पण होतं ना की तुम्ही विसरूनच जाता की तो कोचनी तयार केलेला आहे. बरोबर, आपल्या मुलीला. तर आज जर ती प्लेअर ऑफ द मॅच झाली तर तुम्ही फोन करून सांगा जर की कॉंग्रॅच्युलेशन्स, इट इज युअर क्रेडिट. ती श्रेय देण्यासारखा दुसरा आनंदाचा भाग नसतो आणि तो ज्याचा त्याला द्यायला पाहिजे. सो इंटरफिअरन्स तर करू नयेस, पण मला असं वाटतं की त्या प्लेयरशी पण बोलताना इतर प्लेअर विषयी निगेटिव्ह बोलू नये. हा एक मला फार महत्वाचा मुद्दा वाटतो. अगदी छोट्या मुलांपासून शेवटच्या बॉलला रन काढून परत स्ट्राईक घेणारे आणि हा सल्ला देणारे पेरेंट्स पण मी बघतो. म्हणजे जे विचारायचं होतं तू मला लीड करतोय असं झालंय. पण म्हणजे तुझ्या दोन्ही फिल्म्स मध्ये अनुभवलं, बऱ्याचशा गाण्यांमध्ये, पण निगेटिव्ह कॅरेक्टर नाही हे जे तू म्हणलास. आणि ते इन सो मेनी वेज क्रिकेट सुद्धा शिकवतं आपल्याला किंवा स्पोर्ट्स शिकवतं की अल्टिमेटली टीमवर्क आहे. ऑपोनंट असतो, रायव्हल नसतो. वा, त्याच्यामुळे ते म्हणजे एक तुझी ही जी तुझी पर्सनॅलिटी ट्रेट आहे जी आता फिल्म मध्ये रिफ्लेक्ट होते असं माझा समज आहे. त्याच्यात स्पोर्ट्सचा कितपत वाटा आहे? आता हे विचारल्यावर मला असं विचार करताना असं वाटलं की त्या सगळ्याच म्हणजे तुमचं ऑन द होल पर्सनॅलिटी जी असते त्याच्यात तुम्हाला अप्रिशिएट करणं म्हणजे इंडिया जिंकायला पाहिजे हा तर मुद्दा आहेच, पण सौरभ नेत्रावळकरचं कौतुक वाटणं की अरे काय यार, काय कमाल टाकतोय. आणि जी लाईन अंडर 19ला असताना पकडली होती, जी लेंथ ती अजूनही पकडू नये माणूस, आणि किती डाऊन टू अर्थ आहे हे वाटणं ना तुम्हाला ऍज अ ह्युमन. म्हणजे हा इतका चांगला प्रश्न आहे. एकदा काय झालं साठी मला युएसला स्टॅनफोर्ड मध्ये बोलवलं होतं स्टोरी टेलिंग अँड चाइल्डहुड या विषयावर बोलायला. आणि तिथल्या एका सायंटिस्टनी, किती मोठी कॉम्प्लिमेंट देतोय बघ तुला, तिथल्या एका सायंटिस्टनी मला हाच प्रश्न विचारला होता की व्हॉट डू यू थिंक विल बी कॉमन इन ऑल युअर फिल्म्स. आणि मी त्याला म्हटलं होतं की देअर विल नॉट बी अ निगेटिव्ह कॅरेक्टर इन माय फिल्म एव्हर. तो म्हटलं वाय. मी म्हटलं की आय डोंट वॉन्ट निगेटिव्ह कॅरेक्टर. आय ऑलवेज थिंक की सिच्युएशन्स येतात विलन म्हणून. जशी एखादी मिशेल स्टार्कची ओव्हर येते विलन म्हणून, मिशेल स्टार्क विलन नाहीये. बरोबर, त्याचे यॉर्कर विलन असतात आपल्या प्लेअरसाठी की अरे कशा टाकतोय असं आपल्याला जो राग येतो. तर सिच्युएशन येते. एकदा काय झालं मध्ये काय, किंवा आधीच्या वेडिंगच्या सिनेमामध्ये काय, सिच्युएशन अवघड येते पण दुष्ट माणसं ती सतत दुधात विष टाकतायत आणि ते गाडीचे ब्रेक सैल करतायत. आणि मला माणसं अशी दिसत नाहीत. मला असं वाटतं की अरे चांगला माणूस असणारा, काही गरज नाहीये. सो ते तुमच्या लहानपणापासून तुम्ही ग्रुपमध्ये किती काम करता, राईट. आणि क्रिकेट खेळणं किंवा मी बास्केटबॉल पण इंटर स्कूल किंवा स्टेट पण खेळलेलो आहे. तर तुम्हाला एकट्यावर
तुम्ही काही करूच शकत नाही. हे जेव्हा तुम्हाला कळतं की तुम्हाला समोरच्यासाठी पण धावणं जे असतं ते तुम्हाला क्रिकेट शिकवतं आणि तेच तुम्हाला गाणं पण शिकवतं की म्हणजे संदीपचं गाणं चाललंय तर मध्ये माझा एक आलाप गाऊन मी त्याचं सरीवर सरळ सुंदर करू शकतो का एका आलापाने, किंवा त्याच्या कवितेच्या मागे एक आलाप गाऊन त्याची कविता अजून सुंदर करू शकतो. दॅट इज आय थिंक बिंग ऑन द नॉन स्ट्रायकर एंड अँड रनिंग बिटवीन द विकेट्स. सो माणूस म्हणून तुम्हाला सगळ्यांनाच खेळ खूप काही देत असतो असं वाटतं. राईट. माझ्या दृष्टीने आपल्या सगळ्यांना खेळ खूप काही देतो. या नोटपेक्षा जास्त फिटिंग नोट नाहीये स्पोर्ट्सचा किडा थांबवायची. तर सलील 25 वर्ष इंडस्ट्रीत काम केल्यानंतर अखेर स्पोर्ट्सचा किडा तुझा डेब्यू झालेला आहे. त्याच्यामुळे स्पोर्ट्सचा किडा, समस्त परिवार आणि तू आता परिवाराचा भाग झाल्यामुळे पण तरीही फॉर्मॅलिटी करता मंडळ अत्यंत आभारी आहे. थँक्यू. आणि आता मला हा फील येतोय, मी परत गृहीत धरतोय असं नाहीये, पण मी तुम्हाला खात्री देऊ शकतो की सलील कुलकर्णींचा डेब्यू झालाय. ही त्यांची स्पोर्ट्स कट्टावरची शेवटची इनिंग्स नक्की नसणार आहे. नक्की भेटूया. मला खूप मजा आली. येस. तर पुन्हा एकदा शाउट आउट द्यायची गरज नाहीये, पण आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फिरवा, ज्याला साध्या मराठीत तुम्ही शेअर म्हणता तेही करा. आणि पुन्हा पुन्हा येत राहा, बाकीचे भाग बघा. तुमचा फीडबॅक नक्की कळवा. आम्ही सगळा वाचतो, जमेल तसा रिप्लाय करतो. तुर्तास सलील कुलकर्णी आणि अमोल कराडकर थांबतायत. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.